हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे. आज आपण काही ऑर्डर, रिक्वेस्ट म्हणजे आज्ञा, विनंती अशा प्रकारचे वाक्य बघणार आहोत. त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्ये. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्ये. आता आज्ञार्थी वाक्यांमध्ये काय काय येतं? ऑर्डर किंवा कमांड. ऑर्डर किंवा कमांड अर्थ आज्ञा. रिक्वेस्ट विनंती, रिक्वेस्ट म्हणजे विनंती. अशा प्रकारची वाक्य आज आपण इंग्लिशमध्ये करूया. पहिलं वाक्य आहे, कृपया मला एक कप चहा दे. कृपया इंग्लिशमध्ये प्लीज. मला मी. एक वन किंवा नुसता ए. कप म्हणजे इंग्लिशमध्ये कपच आहे. चहाला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो टी आणि दे म्हणजे गिव. तर हे झाले शब्द. आता त्याचं वाक्य बनवायचं. जेव्हा आपल्याला आज्ञार्थी वाक्य बनवायचं असेल, ऑर्डर किंवा रिक्वेस्टवालं, तेव्हा आपण वाक्याची सुरुवात नेहमी क्रियापदाने करतो. आता इथे आपलं दे हे क्रियापद मराठीत शेवटी आलं आहे. चहा दे. इंग्लिशमध्ये मात्र हेच वाक्य आपल्याला करताना ते दे हे क्रियापद सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचं आहे, म्हणून गिव. ओके. नेहमी वाक्याची सुरुवात क्रियापदाने. वाक्याची कुठच्या वाक्यांची? जेव्हा आज्ञा करायची आहे किंवा विनंती करायची आहे त्या वाक्यांची सुरुवात क्रियापदाने. गिव. कोणाला द्यायचं आहे? मला, म्हणून मी. आयचं रूप घ्यायचं मी. गिव मी. आता पुढे ऑब्जेक्ट. काय द्यायचं आहे? एक कप चहा. ए वन लिहायच्याऐवजी बोलताना आपण गिव मी अ किंवा एच म्हणतो, म्हणून गिव मी ए कप ऑफ टी. एक कप चहा. कप ऑफ टी. एक म्हणजे अ. गिव मी अ कप ऑफ टी. कृपया म्हणून प्लीज. गिव मी अ कप ऑफ टी प्लीज. झालं आपलं पहिलं वाक्य इंग्लिशमध्ये. गिव मी अ कप ऑफ टी प्लीज. वाक्यांची सुरुवात नेहमी आज्ञार्थी असताना, म्हणजे रिक्वेस्ट करायची असेल किंवा आज्ञा द्यायची असेल त्यावेळेला क्रियापदाने करायची. महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची, कारण तशीच ती वाक्य सगळी बनतात. आता दुसरं वाक्य, रांग मोडू नका. रांगेला शब्द आहे क्यू. क्यू. क्यू म्हणजे रांग. मोडू नका. आता मोडणं यासाठी आपण ब्रेक वापरतो, पण ह्या विशिष्ट ह्याला रांग मोडू नका याला आपण जंप असंही म्हणू शकतो. आता हे जंप म्हणजे ॲक्च्युअल उडी मारली असं नाही आहे, तर ते रांग मोडू नका या अर्थी जंप हे क्रियापद आहे. आणि वाक्य रांग मोडू नका नकारार्थी आहे. नका नकारार्थी, नेगेटिव्ह. जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि ऑर्डर दिली आहे म्हणजे आज्ञा केली आहे की रांग मोडू नका, त्यावेळेला आपण डू, कारण वर्तमानकाळी आहे म्हणून डू घ्यायचं. डू ह्याला म्हणतात सहाय्यकारी क्रियापद, ऑक्झिलियरी किंवा हेल्पिंग वर्ब. तो पहिला घ्यायचा. डू नॉट, कारण नकारार्थी आहे ना, नका, म्हणून नॉट यायला हवा. डू नॉट. आता डू नॉट हे मी आत्ता लिहिलं. डू नॉट. त्यानंतर डू आणि नॉट दोन्ही आहेत क्रियापद. डू हे क्रियापद आहे, नकारार्थी म्हणून नॉट घेतलं. रांग मोडू नका या अर्थी आपण जंप म्हणणार आहोत किंवा ब्रेक म्हणणार आहोत, म्हणून मी दोन्ही लिहिते. लिहिताना मी दोन्ही लिहिते. डू नॉट ब्रेक किंवा जंप. काय डोंट ब्रेक किंवा जंप? क्यू, म्हणून क्यू म्हणजे रांग, म्हणून क्यू. डू नॉट ब्रेक ऑर जंप द क्यू. क्यू यू ई यू ई. क्यूचं जरी उच्चार क्यू असेल तरी नुसता क्यू काढला की झालं असं नाही आहे. ते स्पेलिंग आहे क्यू यू ई यू ई. क्यू म्हणजे रांग. डू नॉट जंप द क्यू. डू नॉट ब्रेक द क्यू. आता हे डू नॉट सेपरेट म्हणायला हवं बोलताना, असं अजिबात नाही. युजली, मोस्ट ऑफ द टाईम्स, बरेच वेळा डोंट असंच आपण म्हणतो बोलीभाषेत, म्हणून ह्या डू नॉटच्या ऐवजी फुल फॉर्म न म्हणताना डोंट म्हणायचं.
डोंट ब्रेक द क्यू, डोंट जम्प द क्यू, रांग मोडू नका. झालं दुसरं वाक्य. आता तिसरं वाक्य. चालत्या बसमध्ये चढू नका. परत मगाचसारखं सेकंड वाक्य जे आत्ता आपण बघितलं त्यानुसार चढू नका. नका परत ते कसं आहे वर्तमानकाळी आहे म्हणून परत तिथे पण आपण डू नॉट हे पहिल्यांदा सुरुवात करणार आहोत. हां, आता मी डू नॉट हे वर दाखवलं आहे तुम्हाला. बोलताना आपण डोंट असंच म्हणायचं आहे मोस्ट ऑफ द टाइम्स. डोंट ही बोलीभाषा आहे म्हणून मी आता लिहिताना मात्र नुसतं डोंट लिहिते. डोंट चालत्या बसमध्ये चढू नका. क्रियापद काय आहे? चढणं. युजली चढणं म्हणजे आपण काय म्हणतो? क्लाइंब. पण इथे मात्र चालत्या बसमध्ये जेव्हा चढायचं आहे त्याला क्लाइंब द बस असं नाही म्हणत, त्याला म्हणतात बोर्ड द बस. वाहनात चढायचं असेल त्यावेळेला बोर्ड चढण्यासाठी वापरायचं क्रियापद म्हणून. बोर्ड द एरोप्लेन, बोर्ड द बस अशा अर्थी बोर्डिंग पास मिळतो एअरपोर्टवर. तसंच बोर्डिंग पास म्हणजेच विमानात चढण्यासाठीचा पास, बोर्डिंग पास. तसंच बसला पण बोर्ड म्हणजे बसमध्ये चढणं म्हणून आपण क्रियापद घेतलं बोर्ड. डोंट बोर्ड अ. चालती बस एकच आहे म्हणून ए लिहिला आहे तिथे. आता चालणारी बस म्हणून आपण त्याला म्हणतो मूव्हिंग बस. MOVING मूव्हिंग बस. डोंट बोर्ड अ मूव्हिंग बस. डोंट बोर्ड अ मूव्हिंग बस. चालत्या बसमध्ये चढू नका. असं वाक्य तयार झालं. पुढचं वाक्य. आपण बाहेर जाऊया का? आपण बाहेर जाऊया का? एक एक शब्द आधी बघूया. आपण म्हणजे वी, आम्ही किंवा आपण वी. बाहेर आऊट. जाणं गो. आणि जाऊया का असा प्रश्न आहे. आता आपण बाहेर जाऊया का हे भविष्य काळात आहे नक्कीच. बाहेर जाऊया का असं कोणतरी कोणाला तरी विचारतं आहे नंतर म्हणजेच भविष्यकाळ. भविष्यकाळ वीसाठी आपण काय घेतो? वी शल किंवा वी विल. म्हणून जसं आपण डोंट किंवा डू नॉटने सुरुवात केली पण हे प्रश्न आहे होकारार्थी म्हणून आपण शल किंवा विल यातलं एक घेणार. लिहिताना मी बोर्डवर दोन्ही लिहिते, म्हणताना मात्र दोनापैकी एक म्हणायचं आहे. शल किंवा विल. आपण सब्जेक्ट येतो नंतर करता. शल वी किंवा विल वी. क्रियापद गो आणि बाहेर आऊट. शल वी गो आऊट किंवा विल वी गो आऊट. आपण बाहेर जाऊया का? शल वी गो आऊट, विल वी गो आऊट. दोन्ही बरोबरच आहे. नाऊ नेक्स्ट सेंटेन्स. दार उघड. सिंपल साधंही एक सांगितलं आहे, दार उघड. सुरुवात मात्र न विसरता क्रियापदाने करायची आहे. उघडणं ओपन. ओके, म्हणून ओपन द डोर. दार म्हणजे डोर. ओपन द डोर. आता त्या डोरच्या पाठी आपण द का लावला? तर जेव्हा आपण म्हणतो दार उघड तेव्हा आपण कुठचं तरी दार दाखवत असतो की ते दार उघड अशा अर्थी. दार विशिष्ट असतं कुठचं उघडायचं आहे ते. स्पेसिफिक वस्तू एक जेव्हा सांगायची असेल तेव्हा पाठीमागे आपण द लावायचा म्हणून इथे पाठीमागे आपण द लावला. ओपन द डोर. त्याचप्रमाणे पुढचं वाक्य. दार बंद कर. दार बंद करणं क्लोज द डोर. बंद करायचं म्हणजेच काय करायचं? क्लोज करायचं. नंबर 6. क्लोज द डोर. क्लोज द डोर. दार बंद कर. सुरुवात केली क्रियापदाने क्लोज द डोर. नेक्स्ट वन. तू तुझा वेळ घे. परत एक एक शब्द आधी बघूया. तू म्हणजे यू, तुझा म्हणजे युअर, वेळ म्हणजे टाईम, घे म्हणजे टेक. पहिली सुरुवात काय करणार? क्रियापद. मराठीतलं घे शेवटी येतं मराठीत क्रियापद. हे क्रियापद आपल्याला इंग्लिश करताना पहिलं घ्यायचं आहे म्हणून टेक घेतला पहिला.
तुझा, युअर, ओन टाईम, तू तुझा वेळ घे, टेक युअर ओन टाईम. या ओनचा अर्थ स्वतःचा अशा अर्थी आहे ते. स्वतःचा, ओन म्हणजे स्वतःचा, ओनचा अर्थ स्वतःचा. टेक युअर ओन टाईम ही अगदी कॉमन फ्रेज आहे, सर्रास वाक्प्रचार वापरला जातो. टेक युअर ओन टाईम. असे काही काही जे वाक्प्रचार आहेत इंग्लिशमध्ये अगदी कॉमन असलेले, ते सरळपणे पाठ करायचे म्हणजे सहजपणे बोलता येतात. अर्थ फक्त समजून घ्यायचा काय आहे तो आणि योग्य वेळी ते बोलायला लागायचे. ओके, नाव नेक्स्ट वन. कायम हसत राहा. हे पण अगदी कॉमन आहे. कायम हसत राहा. कायम, ऑलवेज. हसणं, स्माईल. आणि हसत राहा, कीप स्माइलिंग. म्हणून आपण कायम हा शब्द, ऑलवेज हा शब्द एकतर पहिल्यांदा घेऊ शकतो किंवा वाक्याच्या शेवटी पण घेऊ शकतो. ओके, इथे आपण पहिल्यांदा घेऊया, जरा वेगळं म्हणून कळेल तुम्हाला पण, की कीप स्माइलिंग ऑलवेज असंही म्हणू शकतो, पण ऑलवेज कीप स्माइलिंग असंही म्हणू शकतो. मग म्हणताना आत्ता लिहिताना मी ऑलवेजपासून सुरुवात करते. हे ॲडिशनल असल्यामुळे आधी किंवा नंतर घेऊ शकतो. क्रियापद मात्र कीपच आहे. स्माइलिंग म्हणजे हसणे. ऑलवेज कीप स्माइलिंग. कायम हसत राहा. ऑलवेज कीप स्माइलिंग. कायम हसत राहा. नेक्स्ट वन. सूर्यास्त पहा. सूर्यास्त, सनसेट. सनराईज, सूर्योदय. सनसेट, सूर्यास्त. पहा, सी, SEE किंवा लुक ॲट दोन्ही चालेल, दोन्ही क्रियापदं चालतील. पहिल्यांदा घ्यायचं क्रियापद, एकतर सी सनसेट म्हणायचं किंवा लुक ॲट सनसेट म्हणायचं. आपण दोन्ही लिहूया लिहिताना. नंबर 9. सी किंवा लुक ॲट द सनसेट. परत त्या सनसेटच्या पाठी द का लावला? सनसेट आपण विशिष्ट वेळेला विशिष्ट ठिकाणी जाऊन एखाद्याला सांगतोय की सनसेट पहा, विशिष्ट आहे ना, म्हणून पाठीमागे द. सी द सनसेट किंवा लुक ॲट द सनसेट. सूर्यास्त पहा. शांत बसा. मुलं जर गडबड करत असली तर काय म्हणते टीचर त्यांना? शांत बसा. बसा आपलं क्रियापद आहे. बसा म्हणजे इंग्लिशमध्ये ते पहिलं घ्यायचं आहे, सिट. बसणे म्हणजे सिट. नंबर 10. सिट. शांत, क्वाएटली. क्वाएट. ओके, सिट क्वाएटली. सिट क्वाएटली. क्वाएट, शांत. सिट क्वाएटली, शांत बसा. पुढचं वाक्य मात्र आहे शांत रहा. आता परत रहा या अर्थी कीप म्हणू शकतो किंवा बी म्हणू शकतो. दोन्ही क्रियापदं घेऊ शकतो. क्रियापद पहिलं घ्यायचं आहे ना. कीप क्वाएट किंवा बी क्वाएट. दोन्ही क्रियापदं कीप किंवा बी दोनातलं एक कुठचंही चालेल. कीप क्वाएट. नंबर 11. कीप क्वाएट किंवा बी क्वाएट. कीप क्वाएट किंवा बी क्वाएट. क्वाएट, QUIET, क्वाएट म्हणजे शांत. मी इथे ते लिहून ठेवते एक टिप म्हणून. इथे जरा मी टिप्स लिहिते तुमच्यासाठी, कारण आत्ता एक 2-3 तरी टिप्स मला तुम्हाला महत्त्वाच्या सांगायच्या आहेत, त्या मी तिथे लिहिते. पहिली आधी सगळ्यात पहिल्यांदा जी मी सांगितली ती होती की ही सगळी वाक्य आज्ञार्थी. सुरुवात करताना क्रियापद पहिलं घ्यायचं. म्हणून टिप नंबर 1 काय आपली? क्रियापद, क्रियापदाने वाक्याची सुरुवात करायची. वाक्याची सुरुवात ही आपली पहिली टीप. पण कधी कुठच्या याला आज्ञार्थी म्हणजे आज्ञा द्यायची आहे किंवा विनंती करायची आहे त्याच वेळेला. एरवी मी तुम्हाला नेहमी क्रम सांगते वाक्यांचा, नेहमीच्या वाक्यांचा. कर्ता, क्रियापद, कर्म. इथे ही आज्ञा आहे किंवा विनंती केली आहे, त्यावेळेला क्रियापदाने सुरुवात. आज्ञा किंवा विनंती असेल तरच
त्याच वेळेला क्रियापदाने सुरुवात. ओके. आत्ता जी सांगते मी दुसरी टीप, क्वाएट हा शब्द जो आहे त्या बाबतीत काही जणांचा गडबड गोंधळ होतो. QUIET स्पेलिंग पहा. अर्थ आहे शांत, उच्चार आहे क्वाएट, 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 शांत. दुसरा असाच शब्द आहे QUITE, क्वाईट. आय एम क्वाईट हॅपी. मी पुष्कळ प्रमाणात हॅपी आहे, बऱ्यापैकी हॅपी आहे, पुष्कळ प्रमाणात हॅपी आहे, अशा अर्थी आहे ते क्वाईट. उच्चार वेगळा आहे. बऱ्यापैकी असं मी लिहिते, दरवेळेला अर्थ वेगळा असतो क्वाईटचा. बऱ्यापैकी हाच अर्थ कायम असेल असं नाही. वाक्यानुसार क्वाईट याचा अर्थ बऱ्यापैकी, पुष्कळसं, असं जे आपण एक जनरली म्हणतो ना त्याला म्हणतात क्वाईट. हा मेन फरक लक्षात ठेवायचा, क्वाईट आणि हे आहे क्वाईट. ओके. आता लास्ट सेंटेन्स, डॉक्टरांना बोलाव कृपया. डॉक्टरांना बोलाव कृपया. डॉक्टर हे तर डॉक्टरच म्हणतो, ते इंग्लिशच शब्द आहे. बोलावणं कॉल आणि कृपया म्हणजे प्लीज. सिंपल वाक्य आहे. पहिलं घेणार क्रियापद म्हणजेच बोलाव. आता मी ते इथे लिहिते, कॉल. कॉल म्हणजे बोलाव. परत इथे डॉक्टर आपण जे म्हणतोय ते कुठचे तरी विशिष्ट डॉक्टर आपल्याला माहीत असलेले असल्यामुळे पाठीमागे द लावायचा. कॉल द डॉक्टर. कृपया म्हणून प्लीज. कॉल द डॉक्टर प्लीज. ओके. परत हे जे प्लीज हा शब्द आहे तो एकतर शेवटी किंवा आधी कुठेही चालेल. प्लीज कॉल द डॉक्टर पण बरोबर आहे, कॉल द डॉक्टर प्लीज पण बरोबर आहे. ॲज यू विश, तुम्हाला हवं तसं आधी नंतर कसंही प्लीज हा शब्द चालणार आहे. एकदा परत वाचूया, मग मी आज थांबते. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्ये. ऑर्डर कमांड म्हणजे आज्ञा. ऑर्डर किंवा कमांड आज्ञा. रिक्वेस्ट. रिक्वेस्ट विनंती. रिक्वेस्ट म्हणजे विनंती. आता आपण इंग्लिश वाचूया आणि मराठी अर्थ नुसता एकदा सांगते त्याचा. ओके. गिव्ह मी अ कप ऑफ टी प्लीज. गिव्ह मी अ कप ऑफ टी प्लीज. कृपया मला एक कप चहा दे. हेच आपण प्लीज आधी घेऊनही म्हणू शकतो. प्लीज गिव्ह मी अ कप ऑफ टी. प्लीज गिव्ह मी अ कप ऑफ टी असंही म्हणू शकतो. सेकंड सेंटेन्स, डू नॉट ब्रेक द क्यू. डू नॉट ब्रेक द क्यू किंवा डू नॉट जम्प द क्यू. डू नॉट जम्प द क्यू. ते डू नॉट असं युजली न म्हणता डोंट, जास्तीत जास्त डोंट म्हणायचं. डोंट ब्रेक द क्यू, डोंट जम्प द क्यू. रांग मोडू नका अशा अर्थी आहे ते. क्यू म्हणजे रांग. पुढचं वाक्य, डोंट बोर्ड अ मूव्हिंग बस. डोंट बोर्ड अ मूव्हिंग बस. चालत्या बसमध्ये चढू नका. वाहनात चढणं याला आपण बोर्ड हे क्रियापद घेतो. डोंट बोर्ड अ मूव्हिंग बस. नेक्स्ट वन, शल वी गो आउट किंवा विल वी गो आउट. शल वी गो आउट, विल वी गो आउट. आपण बाहेर जाऊया का. नेक्स्ट सेंटेन्स, ओपन द डोअर, दार उघड. ओपन द डोअर, दार उघड. क्लोज द डोअर, दार बंद कर. क्लोज द डोअर, दार बंद कर. टेक युअर ओन टाईम. टेक युअर ओन टाईम. टेक युअर ओन टाईम. ओनचा अर्थ स्वतःचा, तुझा स्वतःचा वेळ घे. टेक युअर ओन टाईम. ओन म्हणजे स्वतःचा. ऑलवेज कीप स्माइलिंग, नेहमी हसत राहा. ऑलवेज कीप स्माइलिंग, नेहमी हसत राहा. सी ॲट द सनसेट. सी ॲट द आय एम सॉरी, हे असं नाही आहे हां. सी द सनसेट किंवा लुक ॲट द सनसेट असं म्हणायचं आहे. हा ॲट हा लुक ॲट एकत्र घ्यायचा आहे तो. लुक ॲट. एकतर तुम्ही सी द सनसेट म्हणा किंवा लुक ॲट द सनसेट असं म्हणा. सी द सनसेट किंवा लुक ॲट द सनसेट. सूर्यास्त पहा असा अर्थ आहे त्याचा मराठी. सिट क्वाइटली. सिट म्हणजे बसणे, क्वाइटली शांत, शांत बसा. कीप क्वाइट, कीप क्वाइट किंवा बी क्वाइट, बी
क्वाईट दोन्हीचा अर्थ काय? शांत रहा. बी किंवा कीप इथे अर्थ रहा, शांत रहा. आणि शेवटचं वाक्य कॉल द डॉक्टर प्लीज. कॉल द डॉक्टर प्लीज किंवा प्लीज कॉल द डॉक्टर. प्लीज कॉल द डॉक्टर. कृपया डॉक्टरांना बोलावं. अशी ही आजची वाक्य. टिप्स 2. आज्ञार्थी वाक्य असताना आज्ञा किंवा विनंती करायची असताना वाक्याची सुरुवात कायम इंग्लिशमध्ये क्रियापदाने करायची. आणि हा क्वाईट हा शब्द QUIET क्वाईट असा उच्चार, शांत अर्थ. तसाच दुसरा वाटणारा शब्द क्वाईट QUITE क्वाईट बऱ्यापैकी पुष्कळ प्रमाणात अशा अर्थी ते वापरलं जातो. वाक्यानुसार त्याचा अर्थ आपण ठरवतो. आज मी इथेच थांबते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. बाय.